दिवाणमळा येथे नवनाथ महाराजांचा प्रसाद महाभंडारा उत्साहात संपन्न। श्रावण मास तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिवाणमळा येथील सूर्यमुखी प्राचीन नवनाथ मंदिरात गवडी परिवाराच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे यंदा देखील नवनाथ महाराजांचा प्रसाद महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस मंदिर परिसरात धार्मिक वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी तसेच भाविकांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। वृक्ष भेट म्हणून या ठिकाणी देण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी भाजपा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष तथा बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाच्या संयोजक सौ दीपाली नाना गवडी नाना यमाजी गवडी यांचे या ठिकाणी मोलाचे असे सहकार्य लाभले। तर याच ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। भंडारा महाप्रसादाच्या अगोदर या ठिकाणी भव्य महाआरती करण्यात आली। पूजा विधी करून या ठिकाणी या भव्य भंडारा महाप्रसादा वाटपास सुरुवात करण्यात आली। तर प्रसंगी पंचक्रोशीतील भाविकांसह चाळीसगाव, धुळे, जळगाव, पुणे, नाशिक येथून देखील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी नवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन या भव्य भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला। गवडी परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही परंपरा आजतागायत सुरू असून पुढे देखील चालू राहणार असल्याची या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। नाना गवळी राहणार दिवाणमळाची। दिवाणमळ्याला आमचं शेती आहे वाडवडिलांची। तर दिवाणमळ्याला माझे सगळ्यात मोठे सासरे रोडमल गट्टी चेअरमन होते पहिले, आणि छोटे यमा पैलवान म्हणून माझे सासरे परत शंकर गट्टी हे आमचे सगळे भाऊबंदकीची ही शेती आहे। त्याच्यामध्ये नवनाथाचं त्यांनी सगळ्यांनी मंदिर एक छान उभा केलं होतं, हे माझे सासवा वगैरे। आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे पहिले शेतामध्ये गहू निघाले म्हणजे रोट वगैरे करायचे, तर त्याचे नैवेद्य वगैरे नवनाथांना द्यायचो। आणि ते दरवर्षीप्रमाणे सालाप्रमाणे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आम्ही रोटाचा कार्यक्रम करतो इथे। सासवा माझ्या सगळ्या पहिले करायच्या चुलीवर वगैरे, आणि आज त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही नवनाथाच्या आशीर्वादाने आम्ही आज बऱ्याच वर्षापासून आमची गट्टी फॅमिली पूर्ण खूप छान भंडारा करत आलेली आहे। आणि बाहेर गावाचे पंचमंडळी बाकीचे सगळेजण इतर गावाचे पण सगळे येऊन भंडाराचे लाभ घेतात। धन्यवाद। स्वातंत्र्य दिन त्याचप्रमाणे आमच्या दिवाणमळा गावात आमच्या वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये सूर्यमुखी नवनाथ महाराजांचं मंदिर आहे। तेथे सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करत असतो। यावर्षी आमचे परिवारातील जिल्हा संचालक संयोजक बेटी बचाओ बेटी पढाओ सौ दीपाली नाना गटरी यांच्या विशेष सहकार्याने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। बऱ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं। त्यांचं आम्ही शाल श्रीफळ त्याचप्रमाणे वृक्षांचं वाटप करून स्वागत केलं व महाप्रसादाचा लाभ दिला सर्वांना। सर्वांनी छान वनभोजन देखील इथं केलं, त्यामुळे सर्वांचं मी आमच्या गट्टी परिवारातर्फे स्वागत करतो व दरवर्षी सालाबादाप्रमाणे असंच आम्हाला आमच्या परिवारावर प्रेम करत राहो ही सर्वांना विनंती करतो।